सखी सावली काव्यांजली। बघितलंस आई, बाबाच्या मृत्यूसाठी तू लाडूला बोल लावत होतीस, तरीही ती तुम्हा दोघींची काळजी करते। काव्य अगं, कालची परिस्थिती नव्हती ना ग तशी। ती काय वागते काय बोलते काही कळत नव्हतं ग मला। तोंडाला येते बरडत गेले, तोंडाला येते। ठीक आहे, तू शांत हो, बघू सगळं काही नीट होणार, शांत हो। तू राहणारच नाही इथे? आई मी काकू, अक्काईला घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायच्यात। ती आता लवकरच नोकरीला लागणार आहे, त्याची सुद्धा तयारी करायची आहे तिला। शिवाय राजू आणि निमिष खरी वाट बघत असतील ना। तिला जाऊ दे, मी आहे ना, काळजी नको करूस। सॉरी रे, मला जावं लागतंय अशा वेळी, पण काही वाटलं तर तू सांग ना मला, मी आहे, मी येत जात राहील। अक्काई, तू अजिबात काळजी करू नकोस, मी ह्यांची पूर्ण काळजी घे। काल रागाच्या भरात वाटेल तसं बोलले, माफ कर मला, मनाला लावू नको। अगं ठीक आहे, मी अजिबात मनाला लावून घेतलेलं नाही, समजू शकते। आपण बाबांच्या फोटोला फुलं व्हायचे ना, चल चल। तुमच्या सहानुभूतीची गरज नाही। खरं तर तुम्हाला कळवायची ही गरज नाही असं आईंना सांगितलं, तरीही तुम्ही आलात। धन्यवाद। काव्या, मीनाक्षी, अगं चहा देतात। दोघेही घरात नाही हे लक्षातच आलं नाही। आपली माणसंच घराला घर पण देत असतात, ती नसली की घर खायला उठतं। काव्या पण आपल्या लोकांसाठी एवढं करत असते, आता वडील गेल्याचा धक्का ती सहन कसा करणारे कोण जाणे। काव्या, अगं तू आलीस? तिथेच राहणार होतीस ना? नाही बाबा, अंजली थांबते तिथे। शिवाय इथलं सगळं बघायला सुद्धा इथे येणं गरजेचं होतं ना। अंजली तिथे असेपर्यंत ठीक आहे, पण नंतर मात्र आई आणि आशूसाठी मी अधूनमधून जात जाईन तिथे। बाबा गेल्यानंतर त्यांना एकटं नको वाटायला।
तुम्ही बसा बाबा, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. काव्या, अगं तुझ्यावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलाय तरी ते जाणवू न देता तू तुझ्या आईची, बहिणीची, आपल्या सगळ्या घरातल्या लोकांची किती काळजी घेते. एक लक्षात ठेव बेटा, सदानंदराव कुठेही गेलेले नाही आहेत. ते त्यांच्या आठवणी, त्यांच्या चांगुलपणातून आपल्यात कायम जिवंत राहणार आहे. हे बघ बेटा, तुझे बाबा नाहीत तर तुला कधीही आम्ही अंतर पडू देणार नाही. तू बाबा म्हणतेस ना मला, बाबा आहे ना तुझा. हे बघ, काही वाटलं तरी मोकळेपणाने सांगत जा. आम्ही तुला कधीही एकटं पडू देणार नाही. मी वचन देतो तुला. शांत शांत. बाबा, आई कुठे आहेत? ती विश्वजित कडे गेली. तुला असं वाटत असेल ना की आई अचानक इथे का आलीये? नाही नाही आई, असं काहीच नाही. असं काही, तू बस ना, आपण बसून बोलू. मी इथे बसायला किंवा तुझ्याशी गप्पा मारायला आले नाही विश्वजित. मी तुला काहीतरी विचारायला आली. काय? काल तू असा तडकाफडकी का निघून आलास? काव्याला खरं तर तुझी खूप गरज होती तिथे. तिच्यावर आभाळ कोसळले विश्वजित, कळतंय ना तुला? मी तुझ्याशी बोलते विश्वजित. अरे संकटाच्या वेळी असं वागणं शोभतं का तुला? काव्याला असं वागणं शोभतं? शोभतं का? काल ती कसं वागली हे तू बघितलंस ना. सगळ्यांसमोर तिने माझा अपमान केला. तुला खरंच असं वाटतंय की तिला खरंच माझी गरज आहे? खरंच वाटतं तुला? तरीही मी गप्प बसलो. तू सांगितलं म्हणून तिच्यासाठी मी जेवण घेऊन गेलो, तिथेही तोरा मिरवत होती ती. मी तुला कालही सांगितलंय, तिला जर माझी किंमत नसेल ना तर मी पण तिची किंमत करणार नाही. तू तरी अशी तिला काय किंमत दिलीस रे की अगदी तुला ती डोक्यावर घेऊन नाचेल? यापुढे स्वतःला सुधार. नाही, मला सुधारायची गरज नाहीये. हे सगळं तू तुझ्या लाडक्या काव्याला, लाडक्या सुनेला सांग. आणि मला एक कळत नाही आई, तू माझी आई आहेस की तिची आई? विश्वजित, आई यांना भेटायला का गेल्या? म्हणजे त्यांचा फोन वगैरे काही आला होता का? तिच्या डोक्यात काय चाललंय काय माहिती. श्रेष्ठाचं सत्य कळल्यापासून तर ती बेचैन आहे. प्राचू, 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 प्राचू काय झालं? काय झालं प्राचू? तू रडतीयस का? प्राचू काय झालं बाळा? तू घाबरलीस का? अशी सांग ना, काय झालं तुला? तुझी आई नसते ना तर इथे आलेच नसते रे तुझ्याशी बोलायला. हा, पण हेही खरं आहे, तुझ्यापेक्षा काव्यानं माझी मुलगी असण्याचं कर्तव्य जास्त चांगल्या प्रकारे निभावलंय. तूच उगाच गैरसमज करून घेतोयस तिच्याबद्दल. गैरसमज नकोत म्हणून आलो होतो ना, मी. पण तिला काय वाटलं मी दिखावा करतोय, सहानुभूती देतोय तिला.
तुला सांगू काय, तिला ना कोणाचीच गरज नाही, कोणाच्या मदतीची गरज नाहीये तिला. इंग्लिश काय बोलायला लागली, नोकरी काय मिळाली म्हणून मा झालाय तिला, शेफारली आहे. तिची खरी लायकी काय हे मला जास्त कळतं. विशू, पुन्हा अशी भाषा वापरलेली मला चालणार नाही, सांगून ठेवते. हा असाच मूर्खपणा करून काव्याशी नातं तोडायला निघालायस तू. पण हे सगळं घडण्याच्या आधी एक गोष्ट तुला सांगायला हवी, म्हणून खरं तर इथं आलीये मी. मी किती मूर्ख आहे मला कसं कळत नाही, आणि तुझी काव्या किती बरोबर आहे हेच सांगायला आलीस ना तू. हे असेच चुकीचे समज करून घेऊन स्वतःचा संसार उधळायला निघालायस तू. नीट विचार करायचं नाही, कुणाला समजून घ्यायचं नाही. काय समजून घेऊ आई मी, सांग काय समजून घेऊ. काव्या माझा सगळ्यांसमोर अपमान करणार आणि तू तिची बाजू घेऊन माझ्यावर हात उगारणार हे समजून घेऊ. मी मूर्ख आहे हेच म्हणायचं आहे ना तुला. हो, आहेसच मूर्ख. बरोबर. श्रेष्ठासारख्या मुलीसाठी आयुष्य उधळून टाकलंयस. तिने तिच्या बाळाबद्दल सांगितल्याने डोळे झाकून विश्वास ठेवलास तू. हा तुझा मूर्खपणा आहे. डोळे झाकून म्हणजे दुर्दैवाने तेच तर सत्य आहे. जे तुला सत्य वाटतंय ना तेच तुझं दुर्दैव आहे. तू काय बोलतेस. हो विश्वजित, झोपेतून जागा हो जरा. डोळे उघडून बघ, कान उघडून ऐक. श्रेष्ठाच्या पोटातलं बाळ तुझं नाही. काय बोलतेस तू. हे काही शक्य नाही आहे. हे खरं आहे. पण आम्ही दोघं सोबत म्हणजे लॅब मध्ये गेलोय, क्लिनिक मध्ये गेलोय, रिपोर्ट्स बघितले मी, माझ्या सह्या आहेत, सगळे टेस्ट केले आहेत. ते कसं काय. सगळं खोट आहे. सगळं सगळं खोट आहे. तुला फसवण्याचा डाव होता. ती श्रेष्ठा ही खोटी आहे. प्राची बोल ना काहीतरी. काय झालं. तू पडलीस का. तुला लागलंय का कुठे. हा दाखव. कुणी ओरडलं तुला. काय झालंय सांग ना. बोल ना बाळा. अगं मला कसं कळणार त्याशिवाय. तू बोल. अंग किती तापलंय तुझं. थोडा आराम कर, तुला बरं वाटेल. चल आतमध्ये. सोड मला. काय झालं तुला. श्रेष्ठाचं तुझ्यावर प्रेम नाहीये विश्वजित. तिने तुझी फसवणूक केली. ते बाळ ते कुणाचं आहे हे तू शोधून काढ, नाहीतर तिला विचार. हे सत्य कुणामुळे उघड झालं माहितीये. जिला तू झिडकारलंस, जिला सोडून तू श्रेष्ठाकडे गेलास, जिला सतत नावं ठेवतोस ना, त्या काव्यामुळे. हो, तिनं ते शोधून काढलं आणि आमच्यापाशी सुद्धा येऊन सगळं सांगितलं. प्रभू देसाई, बाळाचे वडील हेच का. हेच आहेत बाळाचे वडील. खरं तर कुठल्याच आईवर या अशा गोष्टी आपल्या मुलाजवळ बोलण्याची वेळ यायला नको. ती वेळ माझ्यावर आली. हे माझं दुर्दैव. तू माझ्या समोर दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाहीस रे. असं रडायचं नाही बाळा. सांग ना आईला काय झालं ते. आई बेस्ट फ्रेंड आहे की नाही तुझी.
आईशी सगळं शेअर करायचं असतं. हा आणि आपलं ठरलंय की नाही, मग सांग बघू आईला काय झालं. आई, डाडू आपल्याला सोडून दूर का गेलाय ग? तू परत कधी येणार नाहीये का? माझी काही चूक झाली का? आता मी परत कधी चूक करणार तर तूही मला असं सोडून जाणार का? नाही नाही बाळा, तू हे असं का बोलतेस का? आई, माझ्या स्कूलमध्ये माझे सगळे फ्रेंड्स मला म्हणत होते की तुझा डाडू तुझ्या घरी परत कधी येणार नाही. त्याची आता नवीन फॅमिली आहे. तो परत कधी येणार नाहीये का आई? तो तिथेच राहणार आहे का? तसं काहीच नाही आहे बाळा. हा, असा विचार नाही करायचा. आजोबा म्हणाले होते की डाडू कामासाठी पुण्याला गेला. मग ते खोटं का बोलले? आता तुम्ही एकत्र नाही राहणार का? मग मी आणि निश कुठे राहणार? तू आम्हाला बोर्डिंग स्कूलला पाठवणार का? जसे नाना आजोबा गेले, डाडू घर सोडून गेला, तसंच तू आजी आणि आजोबा आम्हाला सोडून जाणार का? माझे फ्रेंड्स शाळेत मला हेच बोलले. खरं आहे ना? काव्याला कधी ओळखू शकला नाहीस तू. खूप मोठ्या मनाची आहे रे ती. तिला जेव्हा हे सगळं समजलं ना, ती स्वतःहून तुला सांगायला आली होती. पण तू तिचं काहीच ऐकून घेतलं नाही, उलट घटस्फोटाची मागणी केलीस तिच्याकडे. माझा विशू असा कधी नव्हताच. तुझं खरंच चुकलंय विशू. सावर स्वतःला. अजूनही वेळ गेलेली नाही. हे बघ, आई म्हणून मी तुला लाख समजावेन रे, पण गेलेली वेळ परत येत नाही. काव्याची किंमत तुला नीट कळावी, तिचा खरेपणा कळावा म्हणून मी इथे आले. आता नीट विचार कर आणि ठरव. माझं रडणं थांबव बघू. हे बघ, असा विचार नाही करायचा. हं, असं काहीही होणार नाहीये. कुणाला हे सोडून जाणार नाहीये. मग डाडू हे घर सोडून का गेला? जर डाडू परत नाही आला ना, तर मीही हे घर सोडून जाईन. नाही बाळा, असं नाही बोलायचं. असा विचार करायचा नाही. हा, तू आज चला आधी. चला आपण आज चला. आई, डाडू परत येईल ना ग? तू आणशील ना त्याला परत? आई सांग ना, तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाही ना? हे बघ प्राजू, तुझी आई तुला सोडून कधीच जाणार नाही. आणि डाडू, मला डाडूही हवाय आणि तूही हवी आहे. तू आण ना त्याला प्लीज. हे बघ प्राजू, शाळेत कोण काय म्हणतंय याच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको.